नमस्कार. प्राजक्ताच्या पुढच्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. श्रावण सरी सुरू झाल्या आहेत, सगळीकडे पाऊस बरसू लागला आहे, सृष्टी हिरवीगार झाली आहे आणि मनातही वेगळे रंग चढलेत. मागच्या भागामध्ये आपण मंगेश पाडगावकरांची कविता ऐकली. त्या कवितेमध्ये पाडगावकर म्हणतात की मन कधी आकाशात भिरभिर उडतं तर कधीही फुलापानात जाऊन बसतं. पण हा पाऊस ना प्रत्येक कवीला किंवा कवयित्रीला वेगवेगळ्या रूपाने जाणवतो. इंदिरा संत म्हणतात, एका ग्रामीण स्त्रीचं मनोगत व्यक्त करतात ते, आणि त्या म्हणतात की माझा सखा बाहेर गेलाय आणि तू असा आवेळी कसा कोसळतोस रे. जा, आधी माझ्या सख्याला सुखरूप घरी घेऊन ये, तोपर्यंत बरसू नकोस. त्या पावसाला नको म्हणतात, तू आत्ता नको येऊ, असं आवेळी नको येऊ. कविता खूप छान आहे. कवितेचं नाव आहे नको नको रे पावसा. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, असा धिंगाणा वेळी घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नको रे पावसा, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून. तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको नको रे पावसा, नको करू झुंबा झुंबी माझी नाजूक वेलण. नको करू झुंबा झुंबी माझी नाजूक वेलण. नको टाकू फुला माळ, नको टाकू फुला माळ अशी मातीत लोटून. नको नको रे पावसा, आडदांडा नको येऊ झेपावत दारातून. पावसाला सांगते कवयित्री, आडदांडा नको येऊ झेपावत दारातून. माझं नेसूच जुनेर, माझं नेसूच जुनेर नको टाकू भिजवून. आडदांडा नको येऊ. कवयित्री पुढे पावसाला म्हणते, मी तुझं खूप सोसलंय, तू खूप असा घरात येतोयस, कौलावर येतोयस, मी तुझं सगळं ऐकतीये, मी तुझं सगळं सोसलंय, पण आता माझं थोडंसं ऐक. कवयित्री म्हणते, किती सोसले मी तुझे माझे वढे ऐकना. किती सोसले मी तुझे माझे वढे ऐकना. वाटेवारी माझा सखा त्याला माघारी आणना. किती सोसले मी तुझे. वेशी पुढे 8 कोस जा रे आडवा धावत. वेशी पुढे 8 कोस जा रे आडवा धावत. विजेबाई कडाडून, विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्त. वेशी पुढे 8 कोस. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. कवयित्री म्हणते, माझा सखा जर परत आला ना आणि नीट आला, सांभाळून आण त्याला, तू आला ना परत की मी तुझे स्वागत कसं करेन बघ. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पुजीन. पितळेची लोटी वाटी. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, असा धिंगाणा वेळी घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नको रे पावसा. पाऊस असं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने जाणवतो, भासतो. तुम्हाला कसं वाटतो नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.